संस्कृता नमस्तस्ते 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 नमो नमः माता राधारिका से ब्रह्मांडे पिता हो मेघावन वेदवतार दाला नमस्कार माता सुखदेव बाबा गुरुराष्ट्र संता विहार जावे हृदय संचरोनी नवी स्फूर्ती द्यावी समर्था स्वसामर्थ्य द्यावे प्रभावी आम्हा बालकाने सुसेवाघडावी आम्हा बालकाने सुसेवाघडावी ध्येयं सदा परिभवं कृतास्पदं शिवबलंतिनुतं शरण्यं रुक्यार्कमणमालभातिमुदिनं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् ओम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम मातेचे अनेक अशा पद्धतीचे चमत्कार आहेत कारण देव आहे देवी आहे हे कोणी भिन्न नाही एकच आहे महाराज म्हणतात तेरे नाम अनेक तू एक हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू नाव जरी वेगवेगळे असले तरी मात्र तत्व काय एक जसं पाणी आहे पाण्याला आणखी काय म्हणते इंग्लिश मध्ये वॉटर वॉटर म्हणते काही ठिकाणी त्याला जल म्हणते काही ठिकाणी उदक म्हणते मग हे नाव जरी वेगवेगळे असले तरी पाणी वेगळं आहे का नाही पाणी एकच आहे असे नाव जरी भिन्न असते तरी मात्र ती शक्ती देव शक्ती ऐशी सर्वत्र परीती स्वयं चालवी सूत्र कर्मे फळती पवित्रा पवित्र आपुलीच आपण आणि एक लक्षात घ्या हे धर्म वगैरे आहे हे सुद्धा वेगळे नाही एकच आहे धर्म कशाला म्हणतात माणुसकी याचं नाव धर्म आहे धर्म कशाला म्हणतात धर्म माणुसकीची म्हणते माणुसकी न्यायावरी शोधिती न्याय हा सर्वांच्याही प्रती एकची असतो सर्वथा आता अलीकडे
आपण वेगवेगळ्या प्रकारचे धर्म मानतो. जसं बाबासाहेब कोण्या धर्मात होते? हिंदू धर्मात होते. पण त्यावेळेला परिस्थिती फार वेगळी होती. सड्यावर सुद्धा येऊ दे, हळ्यावर येऊ दे नव्हते, एवढा मोठा बाट होता. आणि हे बाबासाहेबांनी पाहिलं. तुम्हीच मानता धर्माचं अंतर, तुम्हीच पाळता माणसाचं अंतर, मग विचारता नंतर कसं काय झालं धर्मांतर. वा त्या बाबा. पण मात्र बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या प्रत्येकावर उपकार केले, एक लक्षात घ्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं, तो धर्म स्वीकारला. त्यासाठी पहिल्यांदा गाडगे बाबा जवळ गेले. हो बाबासाहेब, हो. आणि गाडगे बाबाला विचारतात की बाबा, मी हिंदू धर्मात जन्माला आलो, परंतु मरणार हिंदू धर्मात नाही, मला धर्मांतर करायचं आहे. गाडगे बाबा म्हणायला लागले की बाबा, मी तुम्हाला तत्वज्ञान सांगा, मी तुम्हाला मार्ग सांगा, एवढा मी काही मोठा. गाडगे बाबा म्हणतात, कारण बाबासाहेबांची श्रद्धा ही गाडगे बाबा. तुम्ही सांगावं आणि मी करावं, बाबासाहेब म्हणतात. तेव्हा मात्र गाडगे बाबा बाबासाहेबांना सांगतात की बाबासाहेब, तुम्ही मला विचारूनच राहिले, माझा तो अधिकार तुम्हाला सांगण्यासाठीचा नाही, तुम्ही मला विचारलं म्हणून सांगतो की ख्रिश्चन धर्म आणि मुसलमान धर्म सोडून तुम्ही कोणताही धर्म स्वीकारू शकता. आपल्या प्रत्येकावर केलेले बाबासाहेबांनी उपकार आहेत. घटना लिहिली, संविधान लिहिलं, आणि विशेष म्हणजे गाडगे बाबांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं बाबासाहेब वागले, जगले. आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बाबासाहेबांना भगवान कोणाले म्हणतात? माऊली, ओ माऊली. भगवान कोणाला म्हणतात? माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भगवान कोणाला म्हणतात? माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की ऐका यशस्वी अवतारी, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वस्तू देते म्हणून म्हणतो भगवंतो. आणि हे सहाही गुण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना बाबासाहेबांना दिसले, आणि म्हणून बाबासाहेबांवर एक भजन वंदनीय महाराजांनी दिलं की धन्य भीम भगवान दलित जनतारणाय देह. धन्य भीम भगवान दलित जनतारणाय देह.
वसती देते म्हणून तो भगवंत बहुतेक बहुतांशी लोक म्हणतात की बाबासाहेबांनी भगवंताला मानलं नाही. काही बौद्ध व्यवहारामध्ये सुद्धा लिहिलेलं दिसते, पण एक लक्षात घ्या. एक प्रसंग आहे गाडगे बाबाच्या जीवनामधला. गाडगे बाबा गाडीमध्ये आहे, ड्रायव्हर चालवते आहे, बाजूला गाडगे बाबा बसलेले आहे आणि त्या पुलावरून गाडी खाली कोसळला. तेवढ्याच 1 किलोमीटरच्या दगडाने गाडी अडली. बाबासाहेब खाली उतरले आणि खाली उतरल्याच्या नंतर बाबासाहेबांचे शब्द आहे की आपल्याला कोण्या तरी शक्तीने वाचवलं. शक्ती म्हणजे कोण आहे? कोण आहे दादा? शक्ती म्हणजे देवच आहे. देव शक्ती ऐशी सर्वत्र, तो देव आहे त्यांनी मान्य केला. कारण मोठे माणसं महात्मे माणसं असे असतात ते कोण्या भाषेत बोलतात हे आपल्याला कळू देत नाही. आपण कळून घेतलं पाहिजे, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि भगवान बुद्धांनी जे काही पंचशील सांगितलं, किती महत्वाचं पंचशील आहे. पंचशिलामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की पानातिपाता वेदमनी सिक्खापदं समाधियामि. काय सांगते की माझ्या जीवनामध्ये कोण्याही प्राण्याची हिंसा करणार नाही. अजिन्न दाना वीरमणी सिक्खापदं समाधियामि. मी जीवनामध्ये खोटं बोलणार. आपण वागतो का तसे? आपला तर दिवस निघाला की सायंकाळी झोपी जाईपर्यंत खोटं बोल, येठून बोल. हे कशासाठी दिलं बाबा मोठ आमच्याकडे? खोटं बोलासाठी. बोला, काही हरकत नाही, पण कुठं बोललं पाहिजे? जसं भाजीत मीठ पाहिजे तसं बोला. जितकं भाजीत का आपल्याला काय पुडीची पुडी ओतून देतो का मिठाची? जेवण चांगलं लागेल का? जीवन जगत असताना खोटं बोला. काही मर्यादा आहे? मर्यादा महत्वाची आहे ना कोणत्या गोष्टी. या वाणीचं भूषण कशामध्ये आहे? वंदनीय महाराज म्हणतात की है मोह का भूषण यही सच जान सबको बोलना, है नेत्र का भूषण यही गुरुचरण देखे डोलना, है हाथ का भूषण यही उपकार करना दीन से, सब देह का भूषण यही रहना जगत में दीन से. घेई घेई माझे वाचे आणि गोड नाम विठोबा. तुम्ही आई कार्य कान सारं शिवनाचं गाणं असं म्हटलं का? नाही. तुम्ही आई कार्य कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे गुण. या प्रत्येक मनुष्याच्या इंद्रियाला काय सांगितलं की घे 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 माझे वाचे.
आमचं किती पोरग आमच्या त्यांना ऐकत नाही. काऊन ऐकत नाही? सारी वाणी किंवा आपली ऐकत नाही म्हणजे कान बंद करते का? ऐकते पण तसं वागत नाही. म्हणून गुरुवारी ऋषी घुसरकर महाराज म्हणतात हे मुख कशासाठी दिलं? खोटं बोलासाठी का नाही. झूठा नको कटवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कसं बोला नाही महाराज. पैसा साच म्हणजे खरं. पैसाचा आणि माळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोला कसं बोला? खरं बोला. एकदाचा प्रसंग आहे भगवान बुद्धाचा. शेवटच्या भेटीत राहुल भगवान बुद्धाकडे जातो आणि राहुल आपल्या वडिलांना म्हणतो बाबा मला तुम्ही शेवटच्या क्षणी शेवटच्या भेटीत काही संदेश द्या. त्यावेळेला मात्र भगवान बुद्धाचा मुलगा राहुल ज्या वेळेला विचारतो त्यावेळेला भगवान बुद्ध काय म्हणतात? भगवान बुद्ध म्हणतात ते महत्वाचं आहे. काय म्हणतात की राहुल ज्याला सहजपणे खोटं बोलण्यात कोणत्याच प्रकारचा संकोच वाटत नाही. काय म्हणते? ज्याला सहजपणे खोटं बोलण्यात कोणत्याच प्रकारचा संकोच वाटत नाही त्यानं या जगात कोणतंच पाप शिल्लक करायचं ठेवलं नाही. मग आपला विचार करा. विचार करावा लागेल ना. आपण तर लेकरही खोटं बोलणं शिकवतो. तुम्ही काय सांगून राहिले? इतक्या पुढ्या सोडत असते का? मी सोडतो तुम्ही बांधत जा. एक बार आपल्या मुलाने म्हणे बाबू आपल्या घरी गणपतराव येतील तर ते पैसे द्यायला येऊन राहिले. काय येऊन राहिले? पैसे द्यायला येऊन राहिले. गणपतराव आले तर त्याला सांगतो माझे बाबा घरी आहे, देवपूजा करून राहिले. आणि आपल्या इथं संपतराव जर येतील तर ते पैसे मागासाठी येऊन राहिले. संपतराव जर आले तर त्याला सांगतो बाबा घरी नाही. अनायसे आले गणपतराव. बाबू तुम्ही बाबा घरी आहेत का रे? आता बच्चे मन के सच्चे. त्याला काय माहित खोटं बोल खोटं गायला म्हणतात खरं गायला म्हणतात. तुम्हाला काय
सहजतेनं आपण लेकराशी बोलतो ना, तर आपण काय याच्यावर संस्कार घेऊन राहिलो याचही ठाण पत्ता नसते. एका घरी पाहुणे आले, पाहुणे घरी आले, पोट बीट काढला आणि फुटीले लटकवला. एक पोरग रेती घेतली आणि त्या पोटात टाकायला लागलो. पोटात पाहुण्याच्या पोटात टाकत असतील का रेती, पैसे टाक, नोटा टाक, रेती टाकायला लागलो. म्हणून त्या पाहुण्याने त्या घरमालकाला विचारलं, म्हणजे बाबाजी हे पोरग तुमचंच होय ना, ते रेती टाकून राहिलो. म्हणे नाही आमचं नाही. म्हणे मग कोणाचं? म्हणे ते म्हणे आमच्या इथं पाहुणे आले तेच होय. असं का? मग तुमचं कुठे आहे? म्हणे नेमकाच बूट काढला होता पाहुण्या, बूट काढणारा ते म्हणे पोट लघवी करून राहिलं म्हणे तुमच्या बुटात. असा असा अवध कारखाना काय भारतीया भावी राष्ट्र फुले मुलेही देवाधर इज्जत देशाची, या देशाची ताकद म्हणजे मुलं आहे. कसे संस्कार देऊन राहून यायचं की आम्हाला घेणं देणं. एक बार एक पोरग वालीत गेलं, वाली संत्र्याच्या आपल्या इकडे नाही, त्या परत त्या झाडावर चढलं. राखण्या होता, रखवाली होता, त्यानं पाहिलं आणि त्यानं बेतच घेतला. काय त्याची पूजा करायला का हाणाले. तो त्या झाडाखाली गेला, उतर म्हणे खाली. पोरग म्हणे खाली नाही उतरत, त्या राखण्याची हवाच चालती गेली. ज्या बेतानं गेला होता पुरा फुगा फुटला. बाबू उतरत की म्हणे नाही उतरत. हा म्हणे घरी जातो, तुझ्या बापाला सांगतो. तुम्ही जाऊ नका म्हणे घरी. जाऊ म्हणे माझ्या बाबा तुम्हाला घरी सापडणार. माझे बाबा तुम्हाला घरी सापडणार. मग कुठं म्हणे तुझे बाबा? आणि त्या दुसऱ्या झाडावर म्हणतो. त्याचंही बरोबर आहे, सापडणार. अशी वस्तुस्थिती आहे, अशी परिस्थिती आहे. म्हणून कसं बोललं पाहिजे. तो भगवान बुद्ध सांगतात की मुसावादा वेरमणी शिक्षापदम समाधी. जीवनामध्ये खोटं बोलता कामा. शाळेत असते की नेहमी खरे बोला. असं आहे काय, कुठं ट्युशन आहे काय की येथे सुंदर प्रकारे खोटं बोलणे शिकवल्या जाईल भेटा आहे का? तुमच्या लक्षात वाईट शिकवावं लागत नाही, चांगलं शिकवावं लागतं. जे काही शिव्या जे लेकरं देतात, जे काही डिक्शनरी आहे का त्याची हे कोणते माय बाबाचे पाहतात, याने त्याने बोलते आणि ते मग त्याच्या समोर बरी करून उतरवते. अशी परिस्थिती आहे. म्हणून आपण मुलासमोर काय बोलावं काय बोलू नये ही गोष्ट तेवढीच महत्वाची. तुम्ही काय हसता, वस्तुस्थिती आहे तुम्हाला काय अशी परिस्थिती आहे बाबा. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मुसा वादा वेरमणी शिक्षापदम समाधी. कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिक्षापदम समाधिया. व्यभिचाराने वाईट कर्म करणार नाही अशा प्रकारची शिक्षा ग्रहण करतो.
आणि नंतर भगवान बुद्ध सांगतात की सुरा मेरय मद्यपमाद ठाना वीरमणी शिक्षा पदम समाधी. सुरा म्हणजे धारदार का? धारदार चाकू चाकू आहे का सुरा म्हणजे? सुरा म्हणजे दारू. सुरा मेरय मद्यपमाद ठाना वीरमणी शिक्षा पदम समाधी. आणि दारू सारखं मादक व्यसन ग्रहण करणार नाही. कोण सांगते? कोण सांगून राहिलं? मी सांगून राहिलो का? कोण सांगून राहिलं? भगवान बुद्ध सांगून राहिले. पंचशिलांना आम्ही जगत असतो तर आम्ही खरे बौद्ध धर्माचे. एक लक्षात घ्या. बाबासाहेबांनी हे केलं, भगवान बुद्धांनी ते केलं. अबे तू काय करून राहिला हे सांगितलं आहे का? आमच्या ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुकाराम महाराज की जय, तुकोजी महाराज की जय, गाडगे महाराज की जय. गाडगे बाबांना खरंच गावाचे गाव साफ करून हा घरा पुढचं झाडत नाही. काय घरा पुढचंही झाडायला काही झाड घातले नाही म्हणजे ते ग्रामपंचायत पायात बसत. अरे एक पुत्र नेलं रोडवर घरासमोर. अरे का हो ते तुमच्या घरापुढे नाही म्हणे ते ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे म्हणे. ग्रामपंचायत आपण नाही हात लावतो. मग ग्रामपंचायत मध्ये सांगितलं, ग्रामपंचायतच्या सरपंचाने सांगितलं की आमची मीटिंग झाली, अजून 15 दिवस लागतील. काय मीटिंगले आम्ही त्याच्या ठराव संमत करू, प्रपोजल काढू आणि नंतर मग त्याची विल्हेवाट लावावी. तोपर्यंत त्याचं काय होईल का? तुम्हाला काय वाटते? कोणाला त्रास देते? आपल्याला दिला मग धरलं फेकून दिलं तर काही हरकत आहे का? नाही, आपल्या हाती थोडी आहे ते. अशा प्रकारची समाजाची मानसिकता झाली. म्हणून आम्ही कुठं बदललो पाहिजे, बदलला चाहिए. म्हणून आम्हाला भगवान बुद्धाच्या मागे जावं लागेल, बाबासाहेबांच्या मागे जावे लागेल. आणि तुकाराम महाराज म्हणतात याल तरी यारे लागे अवघे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे अनेक प्रकारचे चमत्कार या ठिकाणी कितीही पूर आला. आमच्या श्रीकांत भाऊनी प्रशांत भाऊनी सांगितलं घरी असताना आमच्या घरी कंबर इतकं पाणी होतं तरी मात्र मंदिराचा कळस दिसत होता. नाही दिसत आहे का? हे काय
सत आहे म्हणून अंबाबाईचा गोंधळ घालीन तुमच्या वाऱ्यात, अंबाबाईचा गोंधळ घालीन तुमच्या वाऱ्यात, तुमच्या या भुलेश्वरी नदीत अंबाली धावत, ती माऊली कोण्या रूपाने येईल हे काही सांगता येईल नाही, पण आमची श्रद्धा असली पाहिजे. कारण गीता सांगते आहे की श्रद्धावान लभते ज्ञान तत्परा संयतेंद्रियम ज्ञानम लब्धा परम शांती मचिरेना दिगच्छति. श्रद्धा म्हणजे विश्वास, विश्वास असला पाहिजे. आता अशी परिस्थिती निर्माण झाली, विश्वास नाही किसी का किस पर. काय का विश्वास बाईचा माणसावर नाही आणि माणसाचा बाईवर नाही. एक बाई गावली गेली, गावली आणि माणसाले म्हणे पायजा बरं मी चालली 2-4 दिवसाला येईल, तुम्ही घरीच राहायचा, मोठे पाट्टे आहे म्हणे हो राहायचं. हे गेली गावले आणि दुसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो म्हणजे कुठं, आणि घरी जा. कुठं घरी जा म्हणजे मिक्सर चालू करावं. मिक्सर हो घरी जाते. तिसरा दिवस निघाला, पुन्हा फोन केला, कुठं म्हणजे घरी जा, घरावर मिक्सर सुरू. चौथ्या दिवशी ते घरी आली. घरी आली तर हा घरी नव्हता. पोराले विचारले करे म्हणजे माझ्या रे बाबा कुठे आहे, तू गेले त्याच वेळेस गेले म्हणे ते, तू निघाली इकडे ते निघाले तिकडे, म्हणजे मिक्सर कुठे आहे म्हणजे मिक्सर घेऊनच गेले. मिक्सर सगळं गेलं पाहा. आहे काय विश्वास. म्हणून आपला देवाधिकावर विश्वास असला पाहिजे. विश्वास महत्वाचा आहे. विश्वासाशिवाय प्रपंच सुद्धा चालत नाही. चालते का. एखाद्या माणसाचा विश्वास जर बळीवर नसला आणि एखादा मनात भेटला बोलली, तू त्याच्याशी काय बोलली जमलं की आहे की नाही. परिस्थिती बिकट किती भयानक आहे. म्हणून विश्वास महत्वाचा आहे. तो काय तुम्ही हसता, परिस्थिती आहे तुम्हाला काय सांगावा, मोठं ज्ञानच कामावं. म्हणून विश्वास महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा आपली आपल्या कुलदैवतावर असली पाहिजे. तुम्ही जाणार सोड्या कोणता देशात नाही तसं काय करे पेपर घेऊन नको काढत. कारण बाबासाहेबांनी हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं. इलेक्ट्रिक नव्हती नाही, पोल खाली बसले, काजवे पकडले, तरी काय केला, स्टडी केला, अभ्यास केला. आणि अभ्यासाशिवाय काहीही आपण प्राप्त करू शकत नाही. गायक बाबा शिक्षित होते,
अशिक्षित होते, पुस्तक वाचता येत नव्हतं. एक माणूस गाडगे बाबा जवळ आला, म्हणे बाबा, एका सुशिक्षित माणसाजवळ गेला तो माणूस आणि तिथं गेल्यानंतर मला पत्र वाचून द्या. हो, पत्र वाचून दिलं का? पहिले म्हणे भाऊ लाकडं फोड. काय म्हणे? लाकडं फोड म्हणे. त्यावेळेस पत्र वाचून दाखवतो. गाडगे बाबांनी पाहलं. गाडगे बाबा म्हणत, मी फोडतो बाबा लाकडं, ते वाचून. ही समाजाची व्यथा गाडगे बाबांनी पाहिली आणि म्हणून गाडगे बाबांनी आपल्या घरचे भांडे असतील ते विका, पण लेकराईले शिकवा. कारण उद्याचा भारत म्हणजे लहान मुलं आहेत. या लहान मुलावर खूप अशा प्रकारचं जोर साधू संतांनी दिलेला आहे. साधू संत तुम्ही झपून राहिले का बाबा? चांगला घरी झप नाही येत, अति झपले तर काही हरकत नाही, पण तो वाया जाणार. काही का असेल झप नाही ते समाधी होय. समाधी सहज समाधी चलती हलती सब काम. फक्त घाटावर गाडी नका लागू देता म्हणजे झालं. विठाला विठाला. कल का भारत आज की संतान, करो बच्चों को विद्यादान है. गुरुवर्य ऋषी भुसरकर महाराज आपल्या भजनामध्ये वर्णन करतात. धन भले हो या न हो कुछ पास. धन नसले तर माणसाच्या जीवनामध्ये एखादी जरी कला असली, विकी भाऊ जो कला आहे काय कला, आणि कलेनेच माणसाची ओळख. कशाने ओळख होते? आमचे उमाळे दादा यांच्याजवळ पेटी वाजवायची कला चालला. राहू द्या जरासे गाठोडे नाही ना राजा, गाठोडे आला. उमाळे भाऊ बरेच लोक म्हणतात तुम्ही गाठोडे म्हणतात काम लोक कामही नसते, कधी म्हणते आपल्याला वेळच नाही, टाइमच नाही म्हणते. एक तर माणूस पाठ खातोय पुढचंच नाही म्हटलं ये देतो खातो. आता ते हात निघाले जवळी गेले येतच ते 10 रुपये एक एक निघून राहिला. एक माणूस त्याचे पुढचं बोलला म्हणे समूह शिकरायला पुढचंच नाही. आता कसं करा
अरे फुरसत मिळतच नाही. फुरसत से तो जपना राम नाम मन से राम जो भाए मैंने कहा राम नाम मन से राम जो भाए मैंने कहा ऊंची उठे जिंदगानी इससे फुरसत भेटत फुरसत काळाला नमस्कार केला आम्ही नमस्कार केला असं काय नमस्कार केला तुम्ही काही आहे का कीर्तन नाही ना ओळशी आहे का खायचं चांगले आहे का चांगले आहे काय नाही ते आपल्या शब्द द्यायचे अरे हे समजलं पाहिजे आपल्या शब्द टेंशन नाना टेंशन लेने का नहीं टेंशन नहीं घ्या. काही लोक घेतात दादा कायच्यासाठी हातपाय दुखले तो मुझे पीने का शौक नहीं पिता हो तो 8 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी आलो की मला या ठिकाणी तुम्ही ठेवू नका. मला कुठं न्या मला नंदाच्या इथं न्या की नंदाच्या घरा भगवंताला नेल्या गेलं. वेळ कमी आहे, सोंग ज्यादा आहे, पुढेही बहुत करणे आहे. तुकडोजी महाराजांचा आणि बालकृष्णाचा जन्म सारखाच आहे. वार उदा भगवंताच्या जन्माच्या वेळेस सारखंच आहे आणि तुकडोजी महाराजांचा जन्म ज्या वेळेला झाला
त्यावेळेला पूर्ण छप्पर उडून गेलं आणि नागराजानं त्या बाल मालिकावर छत्र धरलं. महाराज तुम्ही वाचा, काय महाराज आहे. जशी खंजरी वाजवली, जशी कृष्णाने बासरी वाजवली, तशी कोणी वाजवली. आणि जशी वंदनीय महाराजांनी खंजरी वाजवली, तशी कोणी वाजवली नाही. मेरी रोज बजेगी खंजरी. भगवंताला त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि मायेला आणलं. त्यावेळेला मात्र कंस म्हणतो आहे की हे कोण आहे, मुलगी आहे. पण मात्र अगोदरच नारदाने कळ लावून दिली होती की गळ्या एक लक्षात घे, तो म्हणे 8वा नाश करणारा. पहिल्यापासून काय सुरुवात करू, पण याचं पाप भरलं पाहिजे. ऐसे भी कितने लोग है जो पाप करते बदले, उनको बड़प्पन ही मिला जो दुष्टता ही रख गए. कारण इसका भोग होगा और भी बाकी रहा, जब पाप का हंडा भरे कोई न छोडेगा. आपल्या सत्संगी चांगल्या माणसाला असं वाटते माणूस कायच्यात येत नाही, काय नाही, त्याचं बरं आहे, हालताय, पण तिकडे लक्ष नका देऊ. कारण जोपर्यंत भोग आहे नाही, भोग कोणाले चुकते काय पुन्हा भोग वसे होता. साधू संतांनाही शरीराचे भोग भोगले, सुख दुःख भोग सारे चुकतील हे पुन्हा, सुख दुःख भोग अंबादास महाराज भोग चुकला का, कोणाला चुकत नाही. सुख दुःख भोग सारे चुकतील हे कुणाला, हो संत देव साधू राजा किंवा प्रजेला. तुम्ही असा मी असो, हे शरीराचे भोग भोगावेच लागतात. तुम्ही आनंदानं भोगा का दुःखानं भोगा, पण मात्र एक लक्षात घ्या, भगवंत आपला आहे की प्रभूची सखा जगाचा, मग अन्य कोणी नाही. आपल्याला काल्याकडे वळायचं आहे. टाईम झाला. भगवंत त्या ठिकाणी गोकुळात गेलं आणि एवढा आनंद गोकुळामध्ये किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आहे. भगवंत मोठे व्हायला लागले. पैजा पैजा सुदामा वेळ्या वाकड्या जे काही सौंदर्य होते ते लखून पैलवान झाले होते. वास्तविक पाहता भगवंतानं चोरी केली म्हणतात. चोरी कशासाठी केली? वंदनीय महाराज म्हणतात की चोरी नव्हे तर विकेंद्रीकरण केलं. ज्याच्या घरी नवला काही आहे त्याला काय चोरी करायचं काम आहे? ते सर्व लखू पैलवान झाले होते. म्हणून गवळणी ज्या काही मथुऱ्या साडं दही दूध नेत होत्या ते हळूहळू आणि त्या गवळणी म्हणायला लागला की जाऊ दे रे मला मथुरेला नंद लाला रे झोपा. विनवणी करायला लागला. असे अनेक प्रकारचे जे काही उपोद्घात असतील ते नष्ट करण्याचा प्रयत्न भगवंताने केला, कृष्णाने केला. असा तो कृष्ण आणि त्या कृष्णाने संघटन केलं. कृष्णाने 16,108 बायका होत्या. एकच तो सुचू नाही देत आपल्याला. 16,108 कृष्णाच्या पत्न्या फक्त 8च होत्या. या 16,000 करून आल्या. त्या भौमासुराने नेलं, त्यांना सोडून दिलं. आता घरचे तयार नाही घ्यायले. मग भगवंत म्हणते की तुम्ही माझ्या नावाने
केवढा मोठा राजा आहे, केवढा मोठा नटनागर आहे, त्यांनी त्यांना सांभाळलं. आणि विटंबना करतो हे कुठेतरी विचार केला पाहिजे, आतमध्ये गेलो पाहिजे. नेमकं काय वरवर रुईचे फुलं असं होता का मला? जोपर्यंत आपण एखाद्या घरात जात नाही तोपर्यंत कळण नाही. असं त्या चरित्रात आपण जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. म्हणून त्या भगवंतानी हे सर्व जे काही होतं ते बंद केलं आणि भगवंतानी गरीब जे काही लहान असते त्यांना गोळा केला. बरंच काही बोलता येईल पण टाइम झाला. भगवंतानी वाळवंटात काला केला. कुठे काला केला? वाळवंटात. याला तरी यारे लागे होते माझ्या मागे मागे. कृष्ण म्हणतो आहे की आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो हळूहळू चाला एकदम नाही. सर्वांच्या अंतःकरणामध्ये कंठामध्ये काय होतं? आपल्या सुद्धा कंठात भगवंताचं नाम असलं पाहिजे. हरिपाठ करा, प्रार्थना करा, पंचशील घ्या.
सेवा अंबा माच्या ठिकाणी तुम्हा सर्व मायबापाच्या ठिकाणी अर्पण आणि बोलता बोलता अनावधान काही शब्द बोलता बोलता निघून जातात असं काही आपल्याला वाटलं असं तो माझ्या वाणीचा दोष समजून मला परत करता आणि जे काही चांगले वाटत असेल ते निश्चित आपल्या कुठंतरी जमापुंजीत गोळा करून ठेवा. निश्चित आपल्या कामी आल्याशिवाय नाही. कीर्तन रूपी पुष्प तुम्हा सर्व मायबापाच्या ठिकाणी अर्पण करतो. जय जय. कोणाला काढला तो